राहिला सवाल विश्वासाचा, तो बसलच की हळूहळू. बाकी आम्ही आपल्या गावाच्या भल्यासाठी काम करू, दौलतवाडीची दुबई करू, हा शब्द आहे आमचा. बघाच तुम्ही. चला येतो आम्ही. चल गाडी आणली आम्ही. नाही नको, तुम्ही जावा, मी मळ्यात चक्कर टाकून येतो. चला. ढेकळ भले करणार. नुसतं राणादा असल्यावर सज्जनपणे जावा आमच्याही. रानादासाठीच गप बसायला लागते. तिला इंगादा कोणाला कोणतरी गाठ पडायलाच पाहिजे. तिला वाटल्यावर आणणार कोणतरी भेटलच. बेलाच्या पानाची एवढा माज कोणी भवानी. मास्तरडी अव नाही ताईसाहेब, ती फक्त तिच्यासारखी दिसत्या. लई डोसक्याला ताप करून ठेवलाय, गावाला तर पार वात आणून ठेवलाय. अव रानात तर एवढं आंबिवलंय की नाही, काही विचारू नका सा. हे आम्ही नव्हतो म्हणून. गाडी सरळ अंगावर घालून ओव्हरटेक करा. कशी वाट देत नाही बघूच. गावातला बारका रोड पुढे गेले आपोआप बाजूला होती की. राणा भाऊजीसनी किती ताप दिला हे ऐकलं नाही का आता. चला गाडी सरळ आणि थांबवा. अहो थोबाड फोडून घ्यायचंय का. अहो पप्प्या सकट या गावात तिनं लई जणांनी चोपलंय. उगा आबरूचं खोबरं करू नका सा. लोक बघा केवढी जमल्यात आजूबाजूला. तुम्ही काय बघतायसा. करा की काय तर. तुम्ही राजा राणी असशीला तुमच्या घरात. डबल वाईट. माझ्या पट्ट्यात घावला का नाही तर यो सगळा रुबा मातीत घालीन काय. लक्षात ठेवायचं. पुन्हा जर का माझ्या अंगाला हात लावला तर यो हात तोडून गळ्यात अडकून गुलाल माखून गाडवावर बसून गावातला धिंड काढतो का नाही बघतो. जेव्हा बोलती जिजा तेव्हा कडाडत्या तिजा, आणि जेव्हा लढती जिजा तेव्हा अंगभर इजा तिजा. ध्यानात ठेवायचं. गाठ माझ्या संकट आहे. आम्हासनी सोडून कुठे चालले आता. अगं बघतो की त्याचं काय तर. बघा थांबायचंच. अरे देवा, आता तर सनिदा बी आपल्याला सोडून गेले की. ताईसाहेब या आजूबाजूची लोक बघा की कसं बघायलेत आपल्याकडं. आणि तुम्ही असं रस्त्यावर पारच हवा निघून गेली म्हणायची. त्या जिज्जा का फिजाला आम्ही नाही सोडणार. पप्प्याला बी हिनच चोपला होता म्हणलीस ना. वय, आणि तुम्ही बी थोडक्यात वाचलाय ते बी माझ्यामुळं. नाहीतर तुमची हाडं मोडून सरळ दवाखाना गाठायला लागला असता बघा तुम्हाला. नाही, तिला आम्ही नाही सोडणार. मला डाऊटच आहे. जिजा नाही, मास्तरडी आहे. मास्तरी नसती तर ही अशी नडली नसती तुम्हासनी. जावा
जाऊबाईंनी नंतर त्रास द्यायला नको असेल तर आत्ताच त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे आणि मी तेच केलं. वा बेस्टच की लय उड्या मारत होत्या ना हो. आणि ते सनी दाबी तुमच्यावर बंदूक दाखवून रुबाब दाखवत होतो तो त्याच मी इंगा दाखवला असं ते बरं केलं बघा. हा आता उड्या मारायला जर कमी होतील. मी नाही त्यांना उड्या मारू देणार. यापुढे त्यांचं या गावात चालणार नाहीये आणि त्यांच्या आरेला कार्य करणारं कुणीतरी आहे हे त्यांना समजायला हवं होतं आणि ते त्यांना समजलं. वहिनी तुम्ही जिजा नाही अंजिले याचा अंदाज आला तर काय फरक पडतो. मी कोण आहे याच्यापेक्षा मी काय करू शकते ह्यांनी जास्त दहशत निर्माण होणार आहे आणि त्यामुळे जाऊबाई कंट्रोल मध्ये राहतील. नाही वहिनी ती बाई लय डेंजर आहे. तिच्यासाठी आशेची असं काहीच नाही बघा. त्यात आपल्या रानाचा स्वभाव सगळंच अवघड आहे बघा. ते सगळं जाऊ दे ना भाऊजी. तुम्ही आमसनी सोडून गेलं सा आमचा नवरा बी सोडून गेलाय. आता इथं वाटत बसलोय बघा गाडीपाशी. काय बरोबर ठीक आहे. तर तुम्ही की नाही एक काम करा. तुम्ही आता घरला जावा. त्या गाडीचा ना सुरतचा मी बघतो. आता घरी नाही घरच सोडतो बघा. मोलमजुरी करू लोकांच्या घरची दोन्ही भांडी करू पण आता या गावात परत यायला नको. वहिनी काय बोलताय तुम्ही. तर काय करू तुम्हीच सांगा. हो आम्ही रणविजय गायकवाडांची भाऊजे म्हणून मिरवत होतो आणि आता गाडीची हवाच गेली बघा. रस्त्यात बसलोय आम्ही. सगळी माणसं हसायला लागलेत अहो आमच्यावर. त्यात तुम्ही पायी जा म्हणताय सा. अहो त्यात चप्पल बी तुटली आहे आमची. अनवानी जाऊ का. बरं बरं ठीक आहे. मला एक सांगा तुम्ही कुठे आता. अहो त्या गावाच्या बाहेर पूल आहे की नाही तिथं थांबलोय बघा आम्ही. बरं ठीक आहे तुम्ही थांबा तिकडं. मी आलो लगेच. मग पण नाही आम्ही सगळी खात्री करून घेतली त्या अंजली वहिनी तेवढा नाही आहेत. पण राणादाने कसं काय परमिशन दिली जमीन कसायची. नाही सॉरी म्हणजे मला एकदम हसायला आलं. राणालाच तिनं दन दन दणकावलाय. राणा तिच्या पुढे काहीच बोलू शकत नाही. गाडीच्या सगळ्या टायरीची हवा काढून ठेवली मर्दा. बाई म्हणून गप्प बसलो. दुसरं कोण असतं की नाही तिथंच गोळी घातली असते. वय ते तुमचं माहितीये की गाडी गाडी कुठं आहे. ती पुलाच्या इथं आहे. हा त्या जिजानं हवा काढली आणि नंदिता डोसका उठवा लागल्या तिथं. तायडी वहिनी साहेब रस्त्यावर आहेत. तर काय चालत चल म्हटलं तर मानापमानाचा मुद्दा काढून बसल्या. किंवा आहेच. ए तू काय स्वयंसेवक का काय आहेस ना गावातला. होय होय. चल हवा भर चल. हा सर्किट तायडीची हवा काढली त्या जिजानं. मी ढेकळा हवा भरायचं बघतोय. मी आणि बाप मजा बघणार. जे असेल ते असेल पण अख्खं गाव हसतंय आमच्यावर. गाडी असून आम्ही चालत जायचोय घरी. बरं ठीक आहे. तुम्ही एक काम करा. तुम्ही गाडीत बसा. मी बघतो काय करायचं ते. मी काय करणार राणा भाऊजी. मी सांगितलं ना व मी बघतो म्हणून. तुम्ही गाडीत बसा. अशीच्या अशी गाडी मी घरला नेतो. बसा तुम्ही गाडीत. बरी आहे ना व. जाऊ घेऊन या. जाऊ तुम्ही बसा. राज्याला घरी बोलवले काम आहे म्हणाले. अरे पण वहिनी साहेबांची फजिती बघायला मला पळवून आणलास की. आणि इथं तर समजा उलटच चाललंय. या सर्किट तायडीमध्ये काय जादू आहे कुणास ठाऊक बाबा. आता राणा परत फसणार. आपल्याला पैसे मिळणार. आता सर्किट तायडी राणाला इकून खाणार.
दणका दावायला लागतोय. होय 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 दणका दावलं नाही ह्याला म्हणतात खरा मर्द ह्याला म्हणतात धावणार कसा दणका कसं म्हणजे कसं जिजाला काय वाटलं गो बसणार आहे मी तिला धावतो आता बघच तू त्यांनी याला म्हणतात खरा मर्द डिस्क्या बस जावायलाच पाहिजे दणका काय लगेच निघाला काय दणका धावायला अपमान आज गेलाय का नाही. होय होय दणका बी आज जावा लागतो. होय आता सरळ जाणार तू चल माझ्यासोबत तुला दिसत सनीला दणका काय असतो इथे. मी 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 तुम्ही व्हा पुढं मी नंतर नेतो क्या घाबरलंच काय हा वय वय जरा घाबरतोय मी पण सनीता माझ्या बरोबर आहेत म्हणल्यावर मला कशाला घाबरायला लागतंय. अजिबात घाबरायची गरज नाही. घाबरतच नाही मी तुम्ही वा पुढं काय झाले गावचा स्वयंसेवक आहे ना मी कशाला होताय? अहो वहिनी दुपारचा राग मनात धरून सनीता इकडे आल्यात आणि फुल टाईट होऊन आल्यात म्हणजे आपल्याला सिरियस व्हायलाच पाहिजे. तुम्ही पहिला चला इथनं. भाऊजी आता मी अंजली नाहीये जिजा आहे जिजा आणि जिजा असं घाबरून पळून जाणाऱ्यातली नाही. अहो वहिनी मला सनीतांच्यावर भरोसा नाही. जर बंदूक बिंदूक घेऊन आलेत आणि काय तर उलट सुलट झालं तर काय करणार. भाऊजींचा स्वभाव मला चांगला माहिती. तुम्ही नका काही काळजी करू मी बघून घेते. अहो ऐका जिजा का फिजा वहिनी वहिनी चला लवकर इथनं. मी बघते तुम्ही आज जा. अहो नको वहिनी चला की तुम्ही ऐका की माझं. तुम्ही आज जा आज थांबा तुम्ही दार लाव. जिजा का फिजा चल बाहेर ये. माझ्याकडे काय काम काढलं म्हणायचं. काम कोण कुठली फिरस्ती बाई आणि आमच्या जागेवर कब्जा करते तेवढं सोपं नाही ते ठेवायचं नाही तुझ्या जनते. आमच्या अंजली वहिनीचं रुपडे घेऊन गावात आलेली बिस्तार माझ्या बायकोवर हात उचलतेस. आमच्या गाडीचं नुकसान करतेस तू. तुला सोडणार नाही मी आज. हा गायकवाडाचा नाद केला का नाही माणूस बाद होतोय. कसा होतोय ते जावतोच आज तुला मी. आजच्या आज आत्ताच्या आत्ता या झोपड्यातनं आणि गावातनं बाहेर काढणार आहे तुला मी. तर सनीदा नाव सांगणार कळलं काय. बाई बाजूला आणि पैशाचा मास डब्बल वाईट आणि अंधळ प्रेम तर टिब्बल वाईट. यो टिब्बल वाईटपणा घेऊन तू माझं झोपडं पाडायला आला काय. पण ध्यानात ठेवायचं टिब्बलला चौबल खमकी आहे जिजा. कुणाच्या बाला बी घाबरत नसतोय मी. तुझ्या सारख्यांच्या धमक्यांना नसल्या काठीला पाव बी टाकत नसतोय काय मी. आता गायकवाडांची अब्रू शाबूत ठेवायची असेल तर सुटायचं कडकडनं नाहीतर टन्नूच काढतो बघ टाकुऱ्यात. गावात पोलीस जायचे नको. उद्या बघूया आपण. हा काय बघायचंय ते बघा पण जिजा इथनं कुठं बी जाणार नाही ध्यानात ठेवा. तू गावात आला म्हणून जाणार असं वाटलं माहिती तुला पण जिजा हितच असणार कायमची. मग काय मग तू सोड ग आम्ही धुडकूच घालू ग काय बापू. अरे धिंगाणा म्हणजे काय लय मोठा धिंगाणा घालू. वहिनी साहेब तुम्ही काळजीच करू नका. काय आहे परत जर का त्या जिजाच्या इजाचं कौतुक आमच्या पुढे केलंस तर असा करंट मारीन की नाही डायरेक्ट ढगात. आणि जे सांगितलंय ते नीट ध्यानात ठेवायचं दोघांनी बी. उद्याच्या उद्या त्या जिजानं गावाबाहेरचा रस्ता धरायला पाहिजे म्हणजे पाहिजे. हाल हाल झालं पाहिजे तिचं.